Hello students, once again I welcome you all to the e-learning platform by the Department of Automobile Engineering of BSIT. In last lecture, we studied steps in foundries, then the types of foundries, advantages and disadvantages of foundry processes. So in today's lecture, we'll see the pattern making. So in this we'll see what do you mean by pattern, what are the materials used for the pattern and their selection, also the types of pattern and their selection, and the pattern allowance and the pattern color coding will see in the next lecture. So in today's lecture we'll see the pattern material and pattern types. So as we saw in last lecture, pattern is a replica of desired product, has somehow different dimension than the actual part to be manufactured. म्हणजे काय आहे की पॅटर्न म्हणजे काय, इट इज द रिप्लिका, म्हणजे डुप्लिकेट पार्ट आहे. पॅटर्न काय आहे, तुमचा डुप्लिकेट पार्ट आहे. कशाचा? तुमच्या मेन जो प्रोडक्ट तुम्हाला मॅन्युफॅक्चर करायचा आहे त्याचा डुप्लिकेट पार्ट आहे. and has somehow different dimensions than the actual part to be manufactured. म्हणजे यामध्ये काय सांगितलेलं आहे की जो मॅन्युफॅक्चर पार्ट तुम्ही करणार आहे, स्टँडर्ड पार्ट जो तुमचा असणार आहे, त्याच्या कंपॅरिझन मध्ये याचे जे डायमेन्शन्स आहेत थोडे हे डिफरंट असणार आहेत, हे थोडे एक्स्ट्रा असणार, प्लस टॉलरन्स असणार आहे. कधी निगेटिव्ह नसणार का, तर प्लस असल्यामुळे तुम्ही काय करू शकताय की त्याला मशीनिंग वगैरे करू शकताय. and used to form the mold cavity. मोल्ड मध्ये कॅव्हिटी फॉर्म करायसाठी याचा यूज होतो. त्यानंतर मटेरियल्स, आता आपल्याला काय बघायचं आहे तर मटेरियल यूज अँड टाइप्स ऑफ पॅटर्न. मटेरियल काय काय यूज करतोय बघायचं आहे आणि टाइप ऑफ पॅटर्न आपल्याला बघायचं आहे. तर पॅटर्न मटेरियल्स, त्याच्या रिक्वायरमेंट्स काय काय. आता पॅटर्न जर मटेरियल तुम्हाला चूज करायचं असेल त्याचे रिक्वायरमेंट काय काय असणार आहे. इझिली शेप्ड, इट शुड बी इझिली शेप्ड, वर्क, मशीन अँड जॉईंट. म्हणजे काय, समज लाकूड घेतलं, लाकडाला तुम्ही इझिली त्याला पाहिजे शेप देऊ शकताय, आकार देऊ शकताय, त्याला मशीनिंग करू शकताय. तेच जर तुम्हाला दुसरा मेटल घेतला तर मेटलला थोडंसं डिफिकल्ट जाणार आहे. सो डिपेंडिंग ऑन दॅट वी हॅव टू चूज द मटेरियल. रेजिस्टन्स टू विअर अँड करोजन म्हणजे काय, रेजिस्टन्स विअर अँड करोजन म्हणजे काय, झीज होता कामा नये. नेक्स्ट वन इज द रेजिस्टन्स टू केमिकल ऍक्शन, त्यावर कुठल्याही केमिकलची ऍक्शन होता कामा नये. केमिकल ऍक्शन होऊन ऑक्सिडेशन किंवा काय रिॲक्शन होऊन त्याच्या मटेरियलची साईज कमी होता कामा नये. डायमेन्शनल स्टेबल म्हणजे डायमेन्शनली तो स्टेबल पाहिजे. आणि लास्ट वन इज द इझिली अवेलेबल अँड इकॉनॉमिकल. सगळ्यात महत्वाचं आहे, इन्व्हायरमेंट मध्ये इझिली अवेलेबल पाहिजे, प्रत्येक ठिकाणी अवेलेबल पाहिजे, जिथे मॅन्युफॅक्चरिंग आहे तिथे आजूबाजूला अवेलेबल पाहिजे, आणि सगळ्यात महत्वाचं जे आहे ते त्याची कॉस्ट कमीत कमी पाहिजे. सो दीज आर द रिक्वायरमेंट्स ऑफ पॅटर्न मटेरियल. आता आपण बघायचं आहे एक वन बाय वन पॅटर्न्स बघूया. मटेरियल काय काय, तर पहिला आहे वूड. इट इज द बेस्ट म्हणला तरी चालेल आणि इकॉनॉमिकल पॅटर्नचं मटेरियल आहे, इझिली अवेलेबल. सगळ्यात मोठ्या ऍडव्हान्टेजचं काय आहे, इट इज इझिली अवेलेबल एव्हरीवेअर. कुठेही गेला तर तुम्हाला वूड हे अवेलेबल आहे, लाकूड अवेलेबल आहे, आणि लो वेट अँड लो कॉस्ट. सगळ्यात मेन ऍडव्हान्टेजचं काय, वजन सुद्धा कमी आहे आणि त्याचा कॉस्ट सुद्धा कमी आहे. कॅन बी इझिली शेप्ड. तुम्हाला स्वतः प्रॅक्टिकली तुम्हाला माहिती आहे की लाकडावर तुम्ही इझिली काम करू शकता ऍज कम्पेअर टू द मेटल. सो इट कॅन बी इझिली शेप्ड. थर्ड वन इज द मोर दॅन 90% कास्टिंग यूज वूड पॅटर्न्स. हे सगळ्यात महत्वाचं आहे. 90% पेक्षा जास्त किंवा 90% कास्टिंगचे जे आहे ते वूड पॅटर्न्स यूज केले जातात. त्यामध्ये वूड पॅटर्न्स यूज केले जातात. त्यानंतर इट ऍब्सॉर्ब मॉइश्चर. आता मेटल घेतलं तर मेटलच्या कंपॅरिझन मध्ये वूड जे आहे ते मॉइश्चर काय करणार आहे, ऍब्सॉर्ब करणार आहे. सो डिस्टॉर्शन अँड डायमेन्शनल चेंजेस ऑकर्स. हा ह्याचा ड्रॉबॅक आहे. हे जे पहिले जे 3 पॉईंट होते हे त्याचे ऍडव्हान्टेजेस होते, आणि शेवटचे 2 पॉईंट आहेत ते काय आहे, ह्याचे ड्रॉबॅक्स आहेत. तर काय, ऍब्सॉर्ब मॉइश्चर, सो डिस्टॉर्शन अँड डायमेन्शनल चेंजेस ऑकर. त्यामुळे काय होणार, डायमेन्शनल म्हणजे मॉइश्चर कंटेंट केल्यामुळे ते फुगू शकतात. घरामध्ये लाकडं बघा, तुमचे दरवाजे बघा फुगतायत, म्हणजे त्यामध्ये डायमेन्शन चेंजेस होतात. रिलेटिव्हली लोअर लाईफ, हेन्स सुटेबल फॉर स्मॉल क्वांटिटी पर प्रोडक्शन.
क्वांटिटी प्रोडक्शन, म्हणजे जिथं कमी क्वांटिटीमध्ये प्रोडक्शन होणार आहे तिथं हे वापरलं जातं. सो दीज आर द ऍडव्हान्टेजेस अँड डिसएडव्हान्टेजेस ऑफ वूड. म्हणजे ऍडव्हान्टेजेस मेन काय, इझिली अवेलेबल, लो वेट अँड लो कॉस्ट, आणि कुठल्याही शेपमध्ये तुम्ही करू शकताय. फक्त डिसएडव्हान्टेज काय, त्याचं डायमेन्शन किंवा शेप जो आहे तो चेंज होत आहे डिपेंडिंग ऑन द क्लायमेट. सो दिस इज द वूड पॅटर्न. नेक्स्ट वन इज द मेटल. मेटल जर यूज करायचं झालं, यूज फॉर लार्ज क्वांटिटी प्रोडक्शन अँड फॉर क्लोजर डायमेन्शनल टॉलरन्स. म्हणजे जिथं भरपूर मोठी क्वांटिटी आहे, आता माझ्या इथे 100च मला बनवायचे, 100च मला कास्टिंग बनवायचे, तर 100च्या मी वूड बनवू शकतोय, मला ते इकॉनॉमिकल आहे. पण जिथं मला हजारो किंवा डेली मला 500-600 डेली बनवायचे, असं मला कंटिन्यू महिनाभर बनवायचे आहेत, जिथं मास प्रोडक्शन असणार आहे, सेमी मास प्रोडक्शन असणार आहे, ह्या कंडिशन मध्ये तुम्हाला जे पॅटर्नचं मटेरियल आहे हे मेटलचंच बनवलं पाहिजे. का, तर काय, तुम्हाला जसं मगाशी आपण डिसएडव्हान्टेज बघितले वूडचे, की मॉइश्चर कंटेंट ऍब्सॉर्ब करतंय, ते फुगतंय, ते डायमेन्शन चेंज होतात. मग ह्या मास प्रोडक्शनच्या ठिकाणी जर तुम्ही वूड पॅटर्न जर वापरला तर तो काय होणार, तुम्हाला दर 100 पॅटर्न कास्टिंग झाले चेंज करा, असं तुम्हाला दिवसात 5-5 पॅटर्न्स वापरावे लागतील. आणि डेली तुम्हाला 5 पॅटर्न तुम्हाला महिनाभर वापरायचे, मास प्रोडक्शनला वापरायचं, तुम्हाला 3-15 किती, तुम्हाला 150 पॅटर्न तुम्हाला येणार आहेत. मग त्याच्यावेळी जर तुम्ही हे वापरले, जर तुम्ही मेटलचा पॅटर्न वापरला, हा लॉंग लाईफ साठी आहे, जिथं तुम्ही महिनाभर वापरा, 2 महिने वापरा, तर तो जास्तीत जास्त झिजत नाही किंवा त्याचे करोजन होत नाही. सो दिस इज यूज फॉर द लार्ज क्वांटिटी प्रोडक्शन. मग सांगितलं सर, लॉंगर लाईफ याची लॉंग आहे, मोठी आहे, भरपूर काळ तुम्ही वापरू शकता, भरपूर कास्टिंग साठी तुम्ही वापरू शकता. आणि त्याचं ऍप्लिकेशन जर बघितलं, अल्युमिनियम इज मोस्टली यूज, अल्युमिनियम हे वापरलं जातं. अदर मेटल सुद्धा आहेत, त्यामध्ये कास्ट आयर्न आणि ब्रास हे मेटल्स आहेत. त्यानंतर प्लास्टिक सुद्धा मटेरियल आहे जे आपण पॅटर्न साठी वापरतोय. लो वेट, इझिली फॉर्मेबिलिटी, स्मूथ सरफेस अँड ड्युरेबिलिटी. सगळ्यात महत्वाचं याचं काय आहे, स्मूथ सरफेस ऍज कम्पेअर्ड टू द वूड अँड ऍज कम्पेअर्ड टू द मेटल. ह्याचा सरफेस फिनिश जो असणार आहे तो स्मूथ असणार आहे. आणि इझिली फॉर्मॅलिटी, तर तुम्ही बघताय प्लास्टिकच्या घरामध्ये खेळणे असतील, बॉटल्स असतील, भांडे असतील, पाहिजे त्या शेपमध्ये तुम्हाला त्याला कन्वर्ट करता येते. सो हे त्याचे ऍडव्हान्टेज झाले. डू नॉट ऍब्सॉर्ब मॉइश्चर, सो डायमेन्शनली स्टेबल. म्हणजे काय, ह्यामध्ये हे प्लास्टिक जे असं आहे की मॉइश्चर वगैरे ऍब्सॉर्ब करणार नाही, की जे फुगणार आहे, कॉन्ट्रॅक्ट होणार आहे, त्यामुळे डायमेन्शनली स्टेबल आहे ऍज कम्पेअर्ड टू द वूड. करोजन रेजिस्टन्स, दीज आर द ऍडव्हान्टेजेस ऑफ प्लास्टिक. Polystyrene, this is also the one of the good material for the pattern. Changes to gaseous stable on heating. जर त्याला हीट दिली, पॉलिस्ट्रीनला हीट दिली, गरम केलं, तर ते गॅसेस स्टेट मध्ये जाते. त्यानंतर डिस्पोजेबल पॅटर्न, हेन्स सुटेबल फॉर सिंगल कास्टिंग. म्हणजे काय, डिस्पोजेबल पॅटर्न म्हणजे आपण बघतोय तुम्ही घरामध्ये डिस्पोजेबल, सिंगल एकदा यूज केला तो खराब झाला. डिस्पोजेबल तुम्ही घरामध्ये प्लेट्स वापरताय, भांडी वापरताय, एकदा यूज केलं त्याचा खराब झाला, तसे डिस्पोजेबल पॅटर्न म्हणून ह्याचा यूज केला जातो पॉलिस्ट्रीनचा. तर ते सिंगल कास्टिंग साठी, जिथं नवीन एखादच बनवायचं आहे, एकच प्रोडक्शन करायचं आहे, तिथं फक्त तुम्हाला पॉलिस्ट्रीनचं मटेरियल वापरायचं आहे. व्हेन मोल्टन मेटल इज पोर्ड इनटू द कॅव्हिटी, पॉलिस्ट्रीन देन ट्रान्सफॉर्म टू गॅसियस स्टेट. म्हणजे हे कुठं वापरलं जातं, जिथं तिथं, म्हणजे आता वूड आपण परत काढत नाही, पॅटर्न परत काढत नाही, ह्या केसमध्ये जे पॅटर्न तिथंच राहिलं जातं आणि त्यामध्ये तुम्ही मेटल ओतताय तेव्हा ते वितळतं किंवा ते गॅसेस स्टेट मध्ये त्याचं कन्व्हर्जन होतं. यूज मोस्टली फॉर स्मॉल अँड कॉम्प्लिकेटेड शेप कास्टिंग. जिथं तुम्हाला कॉम्प्लिकेटेड शेप आहे, म्हणजे तुम्हाला मोल्ड मधनं जे पॅटर्न काढणं अवघड आहे, मोल्ड मधनं परत पॅटर्न काढणं अवघड आहे, आणि जर पॅटर्न काढायचं झालं तर तिथं ती जी सँड आहे ती निघू शकते, अशा कॉम्प्लिकेटेड शेपच्या वेळी हे पॉलिस्ट्रीनचं मटेरियल वापरलं जातं. जे ते पॅटर्न आहे तो आतमध्येच ठेवला जातो आणि त्यावर मोल्टन मटेरियल ओतलं जातं, आणि तो त्या पॅटर्नचं जे आहे ते गॅसेस फॉर्म मध्ये रूपांतर होऊन तो बाहेर पडला जातो. ठीक आहे, दीज आर द टाइप्स ऑफ और दीज आर द मटेरियल्स यूज फॉर द पॅटर्न. कुठले कुठले, वूड, मेटल, प्लास्टिक अँड पॉलिस्ट्रीन. अजून एकदा माझ्या पॉइंट्स होते, त्यामध्ये सुद्धा बघा डिसएडव्हान्टेज दिलेला आहे. पहिला तो वूड आपण बघितलं, रेडीली अवेलेबल, इझिली अवेलेबल आहे. इट कॅन बी कट, फॉर्म इन डिझाईन शेप, कुठल्याही शेप मध्ये तुम्हाला त्याला कन्वर्ट करू शकताय बाय अप्लाइंग प्रिझर्वेटिव्ह लाईक शेलॅक, वॉर्निश. तुम्ही घरामध्ये बघताय, कलर करताय किंवा वॉर्निश मारताय, त्यामध्ये ह्याचं लाईफ वाढते.
जसा याचा डिसएडव्हान्टेज आहे लाईफ कमी आहे, पण ह्या एक्सटर्नल जर तुम्ही त्यावर काय ते अप्लाय केलं तर त्यामुळे याची लाईफ सुद्धा वाढते आणि इट इज लाईट इन वेट. डिसएडव्हान्टेज अफेक्टेड बाय मॉइश्चर, जसं मगाशी बघितलं, बिकॉज ऑफ सँड एब्रेजन इट विअर्स आउट क्विकली, विअर आउट होत आहे अँड इट्स लाईफ इज शॉर्ट. ऍडव्हान्टेज ऑफ मेटल पॅटर्न जर बघितले, लॉंग लाईफ आहे, नो चेंज इन शेप विथ मॉइस्ट सँड, म्हणजे मॉइस्ट सँड जर असेल तर त्यामध्ये शेप मध्ये चेंज होत नाही. वेन स्टोर्ड नो रॅपिंग ऑकर्स, स्टोअर केलं तर त्याचं काय झीज होत नाही किंवा त्याचं साईज वाढत नाही किंवा मोठी लहान होत नाही, काही होत नाही, आहे तसं राहत आहे. रेजिस्टन्स टू विअर अँड व्हेरी स्ट्रॉंग, बेटर सरफेस फिनिश विथ डायमेन्शनल ॲक्युरेसी ॲज कम्पेअर्ड टू द वूड. कॉस्टलियर आहे, ऑब्विसली कॉस्टली आहे, पण हे लॉंग लाईफ आहे त्यामुळे कॉस्ट आपण तेवढी सस्टेन करू शकतोय. त्यानंतर मशिनिंग इज रिक्वायर्ड विच ॲड्स टू कॉस्ट, त्याला थोडं मशिनिंग तुम्हाला एक्स्ट्रा करायला लागणार आहे, त्याचे टूल्स एक्स्ट्रा लागणार आहेत, त्यामुळे जी कॉस्ट मशिनिंगची कॉस्ट वाढते. हेवियर दॅन द वूड आणि अल्ट्रेशन इन पॅटर्न कॅन नॉट बी मेड इझिली. तुम्ही वुडन मध्ये करू शकता अल्ट्रेशन, पण मेटल मध्ये करता येत नाहीत. तेच प्लास्टिक अँड वॅक्स मासे बघितले, इट इज स्ट्रॉंग, डायमेन्शन स्टेबल, दिस डज नॉट ॲब्सॉर्ब मॉइश्चर, इट इज लाईट इन वेट, इट इज हाय रेजिस्टन्स टू वेअर. ऍडव्हान्टेजेस हे सगळे भरपूर आहेत. आणि त्याचबरोबर डिसएडव्हान्टेज, वॅक्स जर बघितलं, वॅक्स पॅटर्न्स आर एक्सलंट फॉर इन्व्हेस्टमेंट कास्टिंग. आपल्याला बघायचे टाइप्स ऑफ कास्टिंग मध्ये तुम्हाला कळेल इन्व्हेस्टमेंट कास्टिंग म्हणजे काय. द वॅक्सेस यूज आर पॅरिफिक, शेलॅक, बीज वॅक्स अँड क्रेसिन वॅक्स, हे टाइपचे वॅक्स तिथं वापरले जातात. आता आपल्याला पुढचा पॉईंट आपला जो होता आता आपल्याला बघायचा आहे तो आहे टाइप्स ऑफ पॅटर्न. सो इथं आपण आतापर्यंत आता मटेरियल्स बघितले, पॅटर्नचे मटेरियल्स काय काय, वूड, मेटल, त्यानंतर प्लास्टिक आणि पॉलिस्टिरीन, वॅक्सचा सुद्धा यूज केला जातो. आता आहे टाइप्स ऑफ पॅटर्न्स, पॅटर्न्सचे टाइप्स काय काय ते आपल्याला बघायचं आहे. तर पॅटर्न हे मध्ये जवळपास 6 ते 7 प्रकार आहेत. एक व्हिडिओ आहे आपल्याला, तो व्हिडिओ मी लावतो, प्ले करतो. जवळपास इथे किती दिसतात तुम्हाला, 8 प्रकार आहेत. Hi friends, welcome. In this video we are studying core and core prints and types of pattern, single piece pattern and split piece pattern. ठीक आहे, आपल्याला जे कोर आणि कोर प्रिंट्स आहेत ते आपल्याला नंतर बघायचं आहे. तर आपल्याला सिंगल पीस पॅटर्न, स्प्लिट पीस पॅटर्न, कोप अँड ड्रॅग पॅटर्न, 3 पीस पॅटर्न, लूज पीस पॅटर्न, स्वीप पॅटर्न, मॅच प्लेट अँड गेटेड पॅटर्न हे आपल्याला बघायचे आहेत. तर पहिला आहे सिंगल पीस पॅटर्न. आता हा जो दिसतोय, दिस इज नथिंग बट द तुमचं पॅटर्न. हा तुमचा पॅटर्न आहे आणि हा पूर्ण एका पीस मध्येच आहे. इथं कुठं पार्टिंग लाईन नाही आहे किंवा डिवाइड केलेला आहे, हा पूर्ण एका पीस मध्ये आहे. सो इट इज कॉल्ड ॲज द सिंगल पीस पॅटर्न. त्याच वेळेला म्हणलं जातं सिंगल पीस पॅटर्न. हा इथं हा पॅटर्न बनवून ठेवला जातो. हा काय, खालचा ड्रॅग आहे, वरचं कोप आहे. इथं पहिला पॅटर्न ठेवणार, पॅटर्न ठेवल्यानंतर नंतर त्यामध्ये सगळी माती वगैरे टाकली जाईल. माती टाकल्यानंतर काय केलं जातं की तो पॅटर्न रिमूव्ह केला जातो आणि हा जो पोरिंग एरिया जो आहे त्यातून मोल्टेड मेटल तुमचं आत होत जातं. हा हे स्पेस ऑक्युपाय करत आहे आणि स्पेस ऑक्युपाय केल्यानंतर ह्याला सॉलिडिफाय केलं जातं. सॉलिडिफाय केल्यानंतर तो परत तुम्हाला ॲज अ कास्टिंग म्हणून तुम्हाला मिळतो. आउटपुट त्याचं ते कास्टिंग असतं. यूज फॉर अ सिम्पल शेप अँड लार्ज कास्टिंग्स. सिम्पल शेप आणि लार्ज कास्टिंग साठी हे यूज केलं जातं. पॅटर्न अँड कॅव्हिटी प्रोड्यूस बाय इट आर कम्प्लिटली इन लोअर फ्लास्क. म्हणजे जो खालचा फ्लास्क आहे किंवा खालचा जो ड्रॅग आहे त्यामध्येच पूर्ण शेप तुम्हाला मिळतोय. वरचा फक्त तुम्हाला तो पोरिंगसाठी यूज केला जातो. जो कोप आहे तो पोरिंगसाठी यूज केला जातो. तर ड्रॅग मध्ये सगळं मटेरियल तुमचा बसवलेला असणार आहे. कॉजेस डिफिकल्टी इन मेकिंग मोल्ड. त्यामुळे थोडासा मोल्ड मेकिंग मध्ये ह्यामध्ये तुम्हाला डिफिकल्टीज आहेत. मग हेच ओव्हरकम करण्यासाठी ह्याचं कन्व्हर्जन आपण केलेलं आहे स्प्लिट पॅटर्न मध्ये किंवा 2 पीस पॅटर्न आपण म्हणतो. स्प्लिट पॅटर्न हा जो बघा ह्या ह्याच्यामध्ये हा सिंगल पीस आहे, हा सिंगल पीस आहे. तर स्प्लिट पॅटर्न मध्ये काय केलंय, मधून हा कट केलेला आहे. म्हणजे हा वरचा जो पोर्शन असणार आहे हा कशामध्ये असणार आहे, कोप मध्ये असणार आहे आणि खालचा जो असणार आहे हा ड्रॅग मध्ये असणार आहे. म्हणजे कोप मध्ये निम्मा असणार आहे आणि ड्रॅग मध्ये हा निम्मा असणार आहे. तर स्प्लिट पॅटर्न मॉडेल्स द पार्ट ॲज
two separate piece that meets along the parting line of the mold. जी सेंटर लाईन, पार्टिंग लाईन म्हणजे ही जी लाईन येते ह्या लाईनला म्हणायचं पार्टिंग लाईन. ह्या पार्टिंग लाईनला बरोबर सेंटर तो मॅच होता. ह्याचा जो सेंटर आहे हा तो बरोबर तिथं मॅच केला जातोय. म्हणजे हा असणार आहे कोप मध्ये, हा असणार आहे ड्रॅग मध्ये. आणि पुन्हा जे ते परत स्प्लिट केले जातात. स्प्लिट केल्यानंतर ते दोन्ही तुम्हाला रिमूव्ह करायला सुद्धा इझी आहेत. रिमूव्ह करायला इझी असल्यामुळं तुम्ही ते इझिली रिमूव्ह करू शकता आणि त्यामध्ये तुम्ही परत मोल्टन मेटल पोर करू शकता. त्यानंतर आहे लूज पीस पॅटर्न. थर्ड वन इज द लूज पीस पॅटर्न. As per the name, pattern contains one or more than one loose pieces. म्हणजे यामध्ये काय असणार आहे, जे मटेरियल आहे पॅटर्नचं किंवा पॅटर्न जो आहे त्यामध्ये लूज पीसेस असणार आहे. एक पूर्ण एक सिंगल नसणार आहे. लूज पीस वेगवेगळ्या पीस मध्ये जर कन्वर्ट केलेलं असणार आहे. लूज पीस इज यूज टू मेक रिमूव्हल ऑफ पॅटर्न इझी फ्रॉम मोल्ड. आता बघा इथं हा पॅटर्न आहे तुमचा. आता हा लूज पीस आहे, एवढा हा पहिला लूज पीस आहे. पहिल्यांदा काय करणार आहे, हा रिमूव्ह केला. बघा इथे दिसतंय हा पहिला रिमूव्ह केला. सो इट इज कॉल्ड एज अ लूज पीस पॅटर्न. लूज पीस आर अटॅच टू द मेन बॉडी विथ द हेल्प ऑफ डोवेल पिन्स और वायर. मेन बॉडी बरोबर कनेक्टेड असणार आहेत. एक तर डोवेल पिन, त्या ज्या पिन्स असतात जे कोप अँड ड्रॅगला कनेक्ट करतात त्याबरोबर त्याने किंवा वायरने कनेक्ट केलेले असतात. फर्स्ट मेन पॅटर्न इज ड्रॉन अँड देन केअरफुली लूज पीस. हे पहिला मेन पॅटर्न खाली ड्रॉ केला जातोय, नंतर त्यामध्ये लूज पीस त्यानंतर ठेवला जातोय. मोल्डिंग विथ धिस पॅटर्न इज एक्सपेन्सिव्ह अँड रिक्वायर मोअर स्किल. ह्या जर टाईपचं जर तुम्हाला पॅटर्न यूज करायचा असेल तर त्याचं कॉस्टिंग जे आहे ते जास्त आहे आणि त्याला स्किल्ड वर्कर्स पाहिजे. कोणी आला हे बाकीचे जे आहे ते आपणही करू शकतोय. अनस्किल्ड पर्सनला एक दोन ट्रेनिंग दिले की तोही करू शकतोय. पण ह्या लूज पीस पॅटर्न यूज करायचा असेल तर त्याला स्किल्ड वर्करची गरज आहे. नेक्स्ट आहे मॅच प्लेट पॅटर्न. आता ह्यामध्ये डिफरन्स तुम्हाला दिसतंय की दोन ह्याच्यामध्ये डिवाइड केलेला आहे. हे खाली मध्ये प्लेट बसवलेली आहे म्हणून हा एकच पार्ट होता जो सिंगल पीस झाला होता. नंतर वरचा आणि खालचा वेगळा केल्यानंतर तो स्प्लिट पॅटर्न झाला होता. आता मध्ये ही जी प्लेट वापरलेली आहे त्यामुळे याला म्हणलेलं आहे मॅच प्लेट पॅटर्न. सिमिलर टू द स्प्लिट पॅटर्न एक्सेप्ट दॅट each half of the pattern is attached to opposite side of the single plate. ह्या प्लेटच्या ऑपोजिट साइड, ह्या प्लेटच्या ह्या साइडला हा तुमचा वरचा पोर्शन आहे, प्लेटच्या खालच्या साइडला जो लोअर पोर्शन आहे म्हणजे जो ड्रॅग मध्ये असणार आहे आणि वरचा कोप मध्ये असणार आहे. त्यामुळे याला म्हणलेलं आहे मॅच प्लेट पॅटर्न. ह्या प्लेटवर तो स्प्लिट झालेला आहे. मॅच प्लेट कन्फर्म्स द पार्टिंग लाईन. त्यामुळे तुम्हाला पार्टिंग लाईन इझिली कन्फर्म होते. यामध्ये तुम्हाला ह्या केसमध्ये पार्टिंग लाईन कन्फर्म करू शकत नाही तुम्ही. हा थोडासा वर खाली होऊ शकतोय. कोप अँड ड्रॅग मध्ये हा थोडासा जे पॅटर्न्स आहेत हे वर खाली होऊ शकतात. पण ह्यामध्ये इट कन्फर्म्स द पार्टिंग लाईन. दिस इज द ऍडव्हान्टेज. म्हणजे पार्टिंग लाईन वरच बरोबर तो तुम्हाला माउंट करता येतोय. इन्शुअर्स प्रॉपर अलाइनमेंट ऑफ मोल्ड्स कॅव्हिटी इन द कोप अँड ड्रॅग अँड द रनर सिस्टीम कॅन बी इन्क्लूड ऑन द मॅच प्लेट. हे जे दिसते रनर सिस्टीम हे मॅच प्लेट मध्ये बसवलेले असतात. इन्शुअर प्रॉपर अलाइनमेंट. प्रॉपर अलाइनमेंट याची होणार आहे, पुढे मग मूव्ह होणार नाहीये. आणि जे ह्यावर जे रनर असणार आहेत ह्याचा अलाइनमेंट जे आहे ह्याला इतर रनर सिस्टीम असणार आहे की ज्यामध्ये ते पिन्स वगैरे असतील ते लावले जातील. त्यामुळे ह्याची अलाइनमेंटची मिसप्लेस होणार नाही. जे मागच्या ह्याच्यामध्ये किंवा स्प्लिट पॅटर्न मध्ये ह्याची अलाइनमेंट मिसप्लेस होऊ शकते. इकडे जाऊ शकतो, इकडे जाऊ शकतोय. असे टू अँड फ्रो ह्याची अलाइनमेंट मिसप्लेस होऊ शकते. पण ही या मॅच प्लेट पॅटर्न मध्ये होणार नाहीये. यूज फॉर लार्ज प्रोडक्शन क्वांटिटीज आयसी इंजिन पिस्टन रिंग. आयसी इंजिनच्या पिस्टन रिंग जे आहेत ते या मॅच प्लेट पॅटर्न पासून बनवले जातात. त्यानंतर कोप अँड ड्रॅग. कोप अँड ड्रॅग इथे दिसते खाली तुम्हाला कोप पॅटर्न आणि ड्रॅग पॅटर्न. ही प्लेट आहे, रनर आहे आणि रायझर पॅटर्न आहे. इट इज सिमिलर टू द स्प्लिट पॅटर्न. स्प्लिट पॅटर्न सारखाच आहे. Each half of the pattern is attached to the separate plate and mold walls are made independently. म्हणजे दोन्हीसाठी वेगवेगळी प्लेट आहे. ड्रॅग साठी वेगळी प्लेट आहे आणि कोप साठी वेगळी प्लेट आहे आणि त्याचे होल सुद्धा वेगवेगळे बनवलेले असतात. Pattern is made in two halves and split along the parting lines. म्हणजे जसं स्प्लिट पॅटर्न मध्ये होतं, पार्टिंग लाईन मध्ये ते जो पॅटर्न आहे तो
डिफरन्शिएट केलेला आहे, वेगवेगळा केलेला आहे. These two halves are known as a cope and drag. खालचा जो असणार आहे तो ड्रॅग, वरचा जो असणार आहे तो कोप. Their moldings done independently. ह्याचं मोल्डिंग वेगळं होतंय, ह्याचं मोल्डिंग वेगळं होतं. म्हणजे कोपचं वेगळं होणार आहे, ड्रॅगचं वेगळं होणार आहे मोल्डिंग. आधी काय व्हायचं, एकत्र मोल्डिंग व्हायचं. ड्रॅगवर कोप ठेवायचं तुम्ही आणि त्याचं मोल्डिंग एकत्र व्हायचं. ह्याचं यामध्ये काय होणार आहे, दोन्हीचं वेगळं होणार आहे. आफ्टर मोल्डिंग दे आर असेंबल टू फॉर्म कम्प्लीट मोल्ड बॉक्स. मोल्डिंग झाल्यानंतर ते एकत्र जॉईन केले जातात. आणि ह्यामध्ये स्प्लिट मध्ये काय व्हायचं, इथं मोल्डिंग ठेवणार प्लस लगेच इथं पॅटर्न जो आहे इथं पॅटर्न ठेवणार प्लस वरचा पण पॅटर्न ठेवणार आणि पॅटर्न ठेवल्यानंतर त्यामध्ये स्टँड होतायचा. पण यामध्ये काय होतंय, खालचा जो ड्रॅग आहे त्याचं मोल्डिंग वेगळं होतंय, वरच्या कोपचं मोल्डिंग वेगळं होतंय आणि नंतर ते दोन्ही एकमेकांना जॉईन केले जातात. त्यामुळे ह्याची जी ॲक्युरेसी आहे it is somewhat good than the split pattern, often desirable for large casting. हे large casting साठी वापरलं जातं. So this is the cope drag pattern. Gated pattern, इथे दिसते तुम्हाला. gated pattern म्हणजे काय, तर हा एक सिंगल गेट आहे, आणि तुम्हाला असे मल्टिपल तुम्हाला पार्ट जर तयार करायचे असतील तर त्यासाठी गेटेड पॅटर्न म्हणजे एका पार्ट मध्ये हे मोल्टन पोर केलं जातं. ते रिस्पेक्टिव्ह प्रत्येक गेट मध्ये, ही गेट आहे, गेट सिस्टीम मध्ये प्रत्येक गेट मध्ये जातं आणि तुम्हाला आउटपुट मिळतं. हे जे आउटपुट दिसतंय तुम्हाला, माणसाचा चेहरा इथं मॅन्युफॅक्चर करतात, तर हे आउटपुट तुम्हाला त्यापासून मिळतं. इन दिस पॅटर्न ऑफ गेट अँड रायझर टाइप ऑर रनर आर परमनंटली अटॅच टू द रेग्युलर पॅटर्न. रनर अँड रायझर जे असतात, ज्यातनं मोल्टन मेटल जे आहे ते मूव्ह होणार आहे, ते परमनंटली अटॅच केलेले असतात. दे आर यूज टू मॅन्युफॅक्चर मल्टिपल कास्टिंग इन वन टाइम. इथे दिसतंय 1 2 3 4 5 5 5 10 आणि इकडे आणि 16, म्हणजे टोटल 16 एका वेळी बनवता येतात. म्हणून ह्याला म्हणायचं गेटेड पॅटर्न. एका गेट मधनं ते तुमचं मोल्टन मेटल पोर होत आहे आणि इथं पॅटर्न्स मध्ये ते मोल्ड मध्ये जात आहे. इच पॅटर्न इज कनेक्टेड विथ कॉमन रनर. हा जो मधला दिसतोय हा एक सिंगल रनर आहे, त्याला कनेक्ट केलेला आहे. सुटेबल फॉर पोरिंग स्मॉल कास्टिंग अँड फॉर मास प्रोडक्शन. छोटे कास्टिंग असतील त्यासाठी हे सुटेबल आहे आणि जिथं मास प्रोडक्शन तुम्हाला गरज आहे, टॉईज बनवणे, खेळणे बनवणे, यासाठी हे वापरलं जातं. इट सेव्स लेबर अँड टाइम. ऑब्विसली जिथं तुम्हाला 16 पीस करायला एक प्रत्येकाला वेगळा टाइम जाणार होता, इथे 16 पीस करायला सिंगल त्यात एकाच टाइम मध्ये सगळे बनणार आहे. सो दिस इज द गेटेड पॅटर्न. त्यानंतर अजून पॅटर्नचे ह्यामध्ये नाहीत, मी दुसऱ्या स्लाइड मध्ये तुम्हाला दाखवतो. सिंगल पीस पॅटर्न. आता स्प्लिट पॅटर्न 3 पीस पॅटर्न सुद्धा आहे, 3 पीस मध्ये कन्वर्ट केलेला. आता हा बघा, असा जर पूर्ण शेप जर तुम्हाला दिला तर इट इज कॉम्प्लिकेट टू फॉर्म मोल्ड. याचा मोल्ड करणं अवघड आहे. तर हा पार्ट वेगळा, हा पार्ट वेगळा, म्हणजे त्याला कोप आणि ड्रॅग, आणि हा मधला जो येतोय त्याला चेक म्हणायचा. त्याला म्हणायचं 3 पीस पॅटर्न. मॅच प्लेट पॅटर्न, कोप अँड ड्रॅग आणि ही गेटेड पॅटर्न. ठीक आहे. आता स्वीप पॅटर्न सुद्धा महत्वाचा आहे. स्वीप पॅटर्न म्हणजे हा सिंगल एक रॉड येतो, हा स्वीपर असतो आणि स्वीपर काय केला जातो, हा राऊंड शेप मध्ये, जिथं राऊंडेड शेप मध्ये तुमचे कास्टिंग तुम्हाला बनवायचे आहेत त्या शेप मध्ये हा स्वीप पॅटर्न वापरला जातो. काय केलं जातं, हा स्वीपर हा राऊंड फिरवला जातो, गोल फिरवला जातो. गोल फिरवल्यामुळे काय होते, इथली स्टँड काय होते, रिमूव्ह होते आणि हा स्वीप पॅटर्न तुमचा तयार होतो. सिमेट्रिकल मोल्ड and cores, particularly in the large size, are sometimes shaped by means of the sweep patterns. The sweep pattern consists of the board having shape corresponding to the shape of the desired casting. जो बोर्ड आहे हा स्वीप जो आहे, हा स्वीपचा बोर्ड आहे. ह्याचा शेप जर कसा असणार आहे, जे तुम्हाला कास्टिंग पाहिजे त्यानुसार ह्याचा शेप असणार आहे, हा तो यामध्ये फिरवला जातोय. Sweep patterns are employed for molding part having circular section. कारण की हा सर्क्युलर सेक्शन दिसतोय ना तुम्हाला, फिरवल्यानंतर काय होणार आहे, सर्क्युलर सेक्शन होणार आहे आणि त्यासाठी हा स्वीप पॅटर्न वापरला जातोय. स्केलेटन पॅटर्न. स्केलेटन पॅटर्न म्हणजे काय, द पॅटर्न्स फॉर व्हेरी लार्ज कास्टिंग वुड रिक्वायर अ tremendous amount of timber for full pattern. In such case, a skeleton pattern, that is as shown in figure 3.2, ही जी फिगर दिसते,
may be employed to give a general counter and size of the desired casting. This is a ribbed construction with the large number of square and rectangular openings. दिसतात काय रिब्स आहेत, हे रिब्स आहेत आणि हे स्केलेटन टाईप आहे म्हणून ह्याला म्हणलेलं आहे स्केलेटन पॅटर्न. एक्झाम्पल कुठं तर पाईप्स, पाईप बेंड, वॉल बॉडीज, बॉक्सेस, फ्यू एक्झाम्पल ऑफ कास्टिंग. म्हणजे पाईप्स वगैरे मोठ्या मोठ्या पाईप्स आहेत. आता तुम्ही बघताय बाहेर मेटलच्या पाईप्स वगैरे मोठ्या बनवल्या जातात, त्यासाठी हे स्केलेटन पॅटर्न वापरलं जातं. सो दीज आर द टाइप्स ऑफ. अजून एक राहिले सेगमेंटल पॅटर्न. दे आर सेक्शन ऑफ पॅटर्न so arranged as to form a complete mold by being moved to form a each section of the mold. हा जो आहे पिवट हा फिरलो होतो, हा पिवट आहे, हा असा फिरलो होतो राऊंड शेप्स. जसं हे स्वीप पॅटर्न बघितलं त्या टाइप मध्येच हा पॅटर्न आहे. हा असा फिरलो होतो, फिरवल्यानंतर त्याला तुमचा जो मोल्ड आहे तो मोल्ड क्रिएट होतोय. हे कुठं यूज केलं जातं, जे सेगमेंटल पॅटर्न आहेत आपले रिंग्स आहेत किंवा व्हील रिम्स आहेत, गिअर्स आहेत, यासाठी हे सेगमेंटल पॅटर्न यूज केलं जातं. तुम्हाला एक्झाम्पल विचारलं जाईल विच टाइप ऑफ पॅटर्न इज यूज टू मॅन्युफॅक्चर द व्हील अँड व्हाय, तर यू हॅव टू एक्सप्लेन धिस सेगमेंटल पॅटर्न. असंही तुम्हाला क्वेश्चन. सो यू शुड नो द ऍप्लिकेशन. तर सेगमेंटल पॅटर्नचं ऍप्लिकेशन काय, व्हील रिम्स अँड गिअर. स्केलेटन पॅटर्नचं ऍप्लिकेशन काय आहे तर पाईप्स वगैरे त्यासाठी यूज केलं जातं. आणि शेल पॅटर्न, असे जे शेल पॅटर्न हॉलो पाईप्स वगैरे असतात, हॉलो पाईप्स, त्यासाठी हे शेल पॅटर्नचा यूज होतोय. त्यानंतर तुम्हाला आपण परत एकदा व्हिडिओ बघूया. जैसे मान लो आपको कोई पेंट है, दोनों को हम कंबाइन करेंगे नेक्स्ट साइड, हमने क्या, अगर इसको इन तीनों चीज़ों को ज्वाइन करें तो ये चीज़ हमें मिल जाएगी. ये प्रोडक्ट हे लूज पीस पॅटर्न आहे, लूज पीस रिमूव्ह केला जातोय. गेटेड पॅटर्न्स आहेत, दिसतात हे गेट्स आहेत, रनर आहे हा, आणि हे गेट्स आहेत प्रत्येकाचे. हा पॅटर्न आहे तुमचा, ह्याचे गेट आहेत आणि हा तुमचा रनर आहे. कोप ड्रॅग स्प्लिट पॅटर्नचा टाईप आहे. So with this I conclude this lecture. हा व्हिडिओ तुम्हाला शेअर करतोय, दाखवतोय. Welcome. पण In this video we are या लेक्चर बरोबर आपलं जे आजचं जे पॉइंट्स होते टाइप्स ऑफ पॅटर्न अँड पॅटर्न मटेरियल्स हे कव्हर होत आहेत. तर एकदा यामध्ये सुद्धा बघून घेऊ आपण. सिंगल पीस पॅटर्न ही सिंगल शेप मध्ये आहे. टू पीस किंवा स्प्लिट पॅटर्न 2 पीस मध्ये कन्वर्ट केलेला असतोय. त्यानंतर कोप अँड ड्रॅग, हा वरचा कोप वर वेगळा तयार होणार आहे, ड्रॅग वर वेगळा तयार होणार, नंतर आपण जॉईन करतोय. त्यानंतर 3 पीस पॅटर्न 3 पीस मध्ये असणार आहे. हा इट इज बघा, तुम्ही सिंगल पीस मध्ये करायचं म्हणलं किंवा 2 पीस मध्ये जरी करायचं म्हणलं तर कॉम्प्लिकेटेड आहे. मोल्ड ह्याचा तयार करणं अवघड आहे, माती निघणार आहे. तर त्यासाठी ह्याचं 3 पीस मध्ये आपण ह्याचं कन्वर्ट करतोय. लूज पीस म्हणजे हे लूज पीस तुम्ही रिमूव्ह करणार आहे नंतर. नंतर मॅच प्लेट पॅटर्न जे सिंगल प्लेट वरती स्प्लिट केलं जातं. गेटेड पॅटर्न हे जे असणार आहे ते तुमचं रनर आहे, हे गेट्स आहेत आणि हे तुमचे पॅटर्न्स आहेत. स्वीप पॅटर्न, हा स्वीप जो आहे, हा जो पोस्ट आहे हा फिरणार आहे, दिसते शेप दाखवला फिरणार आहे, आणि हा स्वीप जो आहे हा फिरणार आहे. फिरल्यामुळे हा राऊंड शेप मध्ये इथं मोल्ड तयार होणार आहे. त्यानंतर सेगमेंट पॅटर्न कशासाठी यूज केलं जातं मग सांगितलेलं,
की व्हीलच्या रिम्स आहेत, गिअर्स आहेत, त्यासाठी हा वापरतात, हे असं फिरतं. Okay, so with this I conclude the today's lecture on pattern making, that is the types of pattern and material of pattern. In next lecture we'll see the pattern allowance and color coding. Thank you.